परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरातील जामा मस्जिद आणि भाजी मंडईजवळ असलेली सार्वजनिक मुतारी गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचे माहेरघर बनले आहे. येथील नगर परिषदेवर प्रशासक म्हणून प्रभारी मुख्याधिकारी काम पाहत आहेत. मनपाच्या स्वच्छता विभागाचे स्वच्छतेवर साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. या सार्वजनिक मुतारीची दररोज स्वच्छता केली जात नाही. तेथे मलमूत्र वाहून जाण्यासाठी कायम पाण्याचा नळ चालू नाही. निर्जंतुकीकरण पावडर टाकली जात नाही. अख्ख्या शहरात एकच सार्वजनिक मुतारी असल्यानं येथे लघुशंका करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. रोज स्वच्छता नसल्याने मुतारीत मलमूत्र साचून राहते. ते वाहून नेणारी नाली तुंबल्यामुळे मलमूत्र साचून राहते. मुतारीचे शौच, घाण, दारू बाटल्या साचून राहतात. घाणीच्या साम्राज्यानं लाखो माशांचे मोहळ बसून असते. घाणीवरील माशाजवळच्या भाजी मार्केटवरील भाजीपाला, हॉटेलमधील खाद्यपदार्थांना बसून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान शहरात विकास कामे दर्जेदार न होता धातूरमातूर करून दिले हडप करण्याच्या विरुद्ध मात्र सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर यांनी आवाज उठवलाय. DNA मराठीसाठी प्रतिनिधी आनंद ढोणे, परभणी. मी राजू नारायणकर, मी पुणेकर. एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते वेळेस एक माझ्या पूर्णा शहराचा एक विषय घेऊन येतोय. मी माझ्या पूर्णा शहरामध्ये सर्व धर्मियाचं प्रतीक असलेला मुख्य बाजारपेठेमध्ये एक दर्गा आहे. मुस्लिम समाजाचं एक पवित्र अशी मस्जिद, सर्वात मोठी जामा मस्जिद त्या ठिकाणी आहे. मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी एक मुतारी आहे. त्या मुतारीचा विषय, आजची अशी परिस्थिती आहे त्या मुतारीची. एक तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये किंवा संपूर्ण गावामध्ये एकच सार्वजनिक मुतारी आहे. त्या मुतारीच्या बाजूला भाजी मार्केट आहे. त्या मुतारीच्या बाजूला अनेक हॉटेली आहेत. अनेक वेगवेगळे व्यापाऱ्यांचे दुकानं आहेत. त्या मुतारीची आजची अशी अवस्था आहे, त्या मुतारीमध्ये संपूर्ण इतकी घाण झालेली आहे की त्या मुतारीमध्ये शिरता पण येत नाही आहे. त्या ठिकाणी लाखोच्या माशाचा खच्च जमा झालेला आहे. आणि निंद्र अवस्थेमध्ये असलेलं नगरपालिका प्रशासन ह्या मुतारीकडं अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. त्या मुतारीमुळं माझ्या पूर्णा शहरामध्ये रोगराई वाढण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. का? त्या मुतारीच्या बाजूला भाजी मार्केट आहे. ह्या संपूर्ण हजारो लाखो माशा त्या ठिकाणून उडून त्या भाजीपाल्यावरती जाऊन बसत आहेत. त्याच्या बाजूला जे हॉटेल आहेत, त्या हॉटेलवरती जे पदार्थ तयार करण्यात आलेले त्या तळलेल्या पदार्थावरती जाऊन बसत आहेत. ती पूर्ण घाण त्या पदार्थावर जाऊन बसल्यामुळं आज ती जे लोक ते पदार्थ घरी नेतील, खातील, त्यांचे मुलं बाळं आज बिमार पडतच आहेत. मग याच्याकडं शहरामध्ये प्रशासक आहे. शहरामध्ये अनेक सध्याला प्रभारी मुख्य अधिकारी सन्माननीय संतोष लोमटे साहेब आहेत. मग त्यांना संतोष लोमटे साहेब फक्त आमच्या पूर्णेमध्ये जे निकृष्ट दर्जाचे कामं आहेत त्याचे बिलं काढण्यासाठी, ते रोडचे काम बघायसाठी येतात. पण त्यांना ज्या मुतारीची जी अवस्था वाईट झालेली आहे, करोडो रुपयाचा निधी प्रत्येक समाजाच्या ठेकेदारांनी वेगवेगळ्या प्रभागामध्ये करोडो रुपयाचा विकास निधी आणून अतिशय निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाची मालिका सुरू केलेली आहे. पण जनतेच्या हिताचं कुठलंही काम ह्या लोकांनी घेतलेलं नाही. मग जनतेच्या हिताचे कुठले कामं? मग हा जो मुतारीचा विषय, त्या मुतारीमध्ये पाण्याची सोय करण्यात यावी, त्या मुतारीची रोज स्वच्छता करण्यात यावी, याच्याकडं नगरपालिका प्रशासनाचा म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे. यांचं अजिबात लक्ष नाही. यांचं लक्ष एकाच ठिकाणी आहे की कुठं सिमेंट रोड आणि नाल्या बोगस होत आहेत, त्याचे बिलं देऊन टक्केवारी खाण्यामध्ये. तो अजय नरळे पहिले मुख्याधिकारी, तात्काळ मुख्याधिकारी होता. त्यांची जागा प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सन्माननीय पालमचे मुख्याधिकारी म्हणून आज प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत संतोष लोमटे साहेब. पण संतोष लोमटे साहेब पण त्याच पद्धतीचे निघालेले आहेत. ज्या नरळेनी ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलं, पेट्या घेऊन गेला, त्याच पद्धतीनं संतोष लोमटे साहेब पण नरळेच्या पावलावर पाऊल ठेवूनच भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचं काम करत आहेत. आणि त्यांना ह्या शहरामधले म्हणजे गुत्तेदार लोक काम करत नाही आहेत. ह्या शहरामध्ये एका माजी नगरसेवकाची एक टोळकं जमा झालेलं आहे. ते टोळकं ह्या शहरामध्ये
विकासाच्या नावावरती करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या रोडची आणि नाल्याची कामाची मालिका या लोकांनी सुरू केलेली आहे. आणि आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, त्या जिल्हाधिकारी मॅडमला मी प्रत्यक्ष भेटून त्या मॅडमला मी आत्तापर्यंत 2दा निवेदन दिलेलं आहे. आदरणीय कर्तव्य जिल्हाधिकारी पण ह्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अहो, भ्रष्टाचाराचा एवढा कळस झालेला आहे या पूर्णेमध्ये. संगणक अभियंता म्हणून नियुक्त असलेला सिद्धार्थ गायकवाड नावाचा संगणक अभियंता, ज्याच्याकडे लोमटेनी प्रभारी नगर अभियंत्याचा कारभार देऊन त्याचं शिक्षण झालं आहे संगणक अभियंत्याचं, आणि त्याला नगर अभियंत्याचा चार्ज देऊन भ्रष्टाचाराची मालिका नरळण्यानं सुरू केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून हा लोमटे पण तोच करतोय. बरं, ह्या शहरातल्या प्रस्थापित राजकीय लोक जे स्वतःला प्रस्थापित समजतात, मताचे ठेकेदार आहेत, ह्या ठिकाणचे अनेक समाजाला आपलं मताचं ठेकेदार मानतात, त्या मताच्या ठेकेदाराला, त्या ठगांना जामा मस्जिद पसली भर मार्केटमधली ज्या ठिकाणून हजारो लोक जातात येतात ज्या रोडहून, त्या मुतारीचा इतका दुर्गंध सुटलेला आहे. मग यांच्या डोळ्यात काय माती पडलेली आहे का? यांना हे काम दिसत नाही का? यांना जनतेच्या हिताचं कामाला हे लोक प्राधान्य देत नाहीत. ह्या शहरातले हे सत्ताधारी माजी नगरसेवक अनेक माजी नगरसेवकचं जे टोळकं आहे तेच ह्या शहरामध्ये गुत्तेदारी करून ह्या अधिकारी लोकांना टक्केवाऱ्या देऊन भ्रष्टाचाराचं थैमान मालिका सुरू केलेली या पूर्ण शहरामध्ये. आणि नगरपालिका निर्लज्ज प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष देतं. पण ह्या परभणी जिल्ह्याचे कर्तव्य जिल्हाधिकारी व ते सन्माननीय नगरपालिका प्रशासन अधिकारी हे पण या बाबीकडे दुर्लक्ष देत आहेत. माझी परत ह्या सर्व प्रशासनाला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही काय खायचं खा, कचरा खा, नाल्या खा, रोड खा, काय खायचं खा, पण अरे जनतेच्या हिताचे 4-2 कामं तरी चांगले करा की जेणेकरून जनतेच्या दारी स्वाभिमानाने तुम्हाला जाता येईल. लाचारांनो, कुठं नेऊन ठेवली रे ही पूर्णा माझी तुम्ही लोकांनी. माझी मागणी आहे नगरपालिका प्रशासनाकडे की ती संबंधित जी मुतारी आहे त्या मुतारीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात यावी. करोडो रुपयाचा घनकचऱ्याचा निधी, कचरा उचलण्यासाठी लाखो रुपयाची बिले ह्या लोकांनी संबंधित यापूर्वीच्या गुत्तेदाराला दिले, पण माझं शहर कुठं स्वच्छ केलं नाही. आणि आत्ता ज्या गुत्तेदाराला दिलं 15 माणसाचं काम, तो 15 दिवस झालं देऊन आजपर्यंत कचरा साफ करू शकला नाही. त्यामुळं पण पूर्ण शहरामध्ये अतिशय दुर्गंधी सुटलेली आहे. नगरपालिका प्रशासनाने अचूक माणसं वाढवावे, बंद पडलेल्या घंटागाड्या चालू कराव्यात. बोगस घंट्या गाड्या ह्या नगरपालिकाचा जो मुख्याधिकारी होता अजय नरळे यांनी कुठलीही कंपनी नसलेल्या लाखो रुपये खर्च करून त्यानं बंद पडलेल्या घंटागाड्या तिथं आणून ठेवल्यात. 2-3 लाखाची घंटागाडी 4-5 लाख रुपयाला आणून यानं त्याच्यामध्ये पण त्या तात्कालीन मुख्याधिकारी अजय नरळे यांनी महाभ्रष्टाचार केलेला आहे. पण जिल्हा प्रशासन कुठेही लक्ष द्यायला तयार नसल्यामुळं या शहरातले हे जे गुत्तेदाराचं जे टोळकं आहे माजी नगरसेवकाचं, कंप्लेंट दिल्यानंतर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळं यांची तर हिंमत एवढी वाढली की आता हे सगळे बोगस जुनेच रोड दाखवून त्याच्यावरती बिलं उचलण्याचं ह्या लोकांचं काम चालू आहे. यांना पाठिंबा देतोय. आत्ता सध्याचा